नमस्ते, माझं नाव डॉक्टर तुकाराम आवळे. आता आपण बघतोय की कॅन्सरचं प्रमाण का वाढलेलं आहे. आपण जे पण खातोय सगळं केमिकलयुक्त खातोय, जे पण फॅक्टरीमधून ह्यात पोहे घेतले 2 ग्लासमध्ये, पोहा खाल्ल्यानंतर ॲसिडिटी का होते त्याचं प्रश्नाचं उत्तर भेटेल. आणि कॅन्सरचं प्रमाणाचं का वाढत चाललेलं आहे कारण आपण केमिकलयुक्त अन्न खातोय. सो हे तिळाचं तेल आहे, हे 2 ग्लासमध्ये मी घेतोय. आणि साध्या पाण्याने ज्यावेळेस आपण भाजीपाला धुतोय, साधं पाण्याने, हे साधं पाणी आहे, ज्यावेळेस आपण भाजीपाला धुतोय तर हे ऑइल काय होते, फ्लोट होतं आहे, राईट. ऑइल हे फ्लोट होतं आहे. याचा अर्थ काय, तुम्ही एकदा धुवा किंवा 10 वेळा धुवा. शेतकऱ्यांनी जे स्टिकर टाकलेलं असतं ते केमिकल काढू शकत नाही. आणि हा पोहा खाल्ल्यानंतर काय होणार आहे, ॲसिडिटी होणार आहे, कारण हे साधं पाणी त्यातले केमिकल्स काढू शकत नाही. पण हे जे आयोनाइज वॉटर आहे, जे 11.5 pHचं आहे मित्रांनो, तुम्हाला जादू वाटेल. हे पाणी आहे, हे कुठलं केमिकल नाही आहे. आणि ह्या पाण्यात, आता ह्या ऑइलमध्ये हे पाणी टाकतो आहे मी, तर काय झालं बघा, ह्याला म्हणतात इमल्सिफिकेशन. ठीक आहे, हे ऑइल आणि पाणी मिक्स झालं. ह्याचा अर्थ, ह्याने जर आपण पोहे धुतले, तांदूळ धुतले तर पूर्णपणे केमिकल्स आपण काढू शकतो. स्पष्ट दिसतंय चेंज तुम्हाला की ह्याच्यातून जे पिवळं आलेलं आहे ते आहे ॲसिड, जे आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणून, खूप छान नाव दिलं गेलं आहे त्याला, प्रिझर्वेटिव्ह, तर ते आपल्याला कॅन्सर देऊन जाते. सो दिस इज ॲसिडिटी. डायरेक्ट कॅन्सर नाही होणार, ॲसिडिटीज होणार आणि हळूहळू मग सगळ्या आजारांची माळ तयार होणार. थँक्यू.